फौजदारी केसमध्ये फिर्यादीने प्रत्येक तारखेला हजर राहावे का? नाही राहिले तर आरोपी सुटेल का? समज आणि गैरसमज. आपण अनेकदा ऐकतो किंवा कोर्टात वकील साहेबांच्या तोंडातून येते की अरे कोर्टाच्या प्रत्येक तारखेला हजर राहा, नाहीतर केस हातातून जाईल, आरोपी सुटेल. पण प्रश्न हा पडतो, काय खरोखरच प्रत्येक तारखेला फिर्यादीने कोर्टात हजर राहणं कायद्यानुसार बंधनकारक असतं का? जर एका तारखेला जमलं नाही तर थेट आरोपी सुटून बाहेर येईल का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचे कायदेशीर सत्य आणि नियम काय आहेत किंवा या बाबतीतले समज गैरसमज काय आहेत हे समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सगळ्यात आधी हे बघूया की फिर्यादीने नियमितपणे कोर्टात हजर राहण्याचे नेमके फायदे काय असतात, म्हणजे फिर्यादीला त्याचे काय फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे केस रद्द होण्यापासून बचाव होतो. जर फिर्यादी सतत गैरहजर राहिला तर कोर्टाला असं वाटू शकतं की फिर्यादीला स्वतःची केस पुढे चालवण्यात रस नाही. अशावेळी कोर्ट कायदेशीर तरतुदीनुसार केस फेटाळून लावू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपीला मिळणारा अतिरिक्त फायदा रोखता येतो. फिर्यादी हजर नसेल तर आरोपीचा वकील याचा फायदा घेऊन केस जाणीवपूर्वक लांबवू शकतो किंवा जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद करू शकतो. परंतु तुम्ही नियमित तारखेस उपस्थित राहिल्यास तुमची साक्ष आणि वकिलांसोबतचा थेट ताळमेळ हा त्यामुळे उत्तम राहतो. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. बरेच जण असा दावा करतात की फिर्यादीने प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहिलेच पाहिजे, पण कायदेशीरदृष्ट्या हे पूर्ण सत्य नाही. प्रकरणाचा प्रकार कोणता आहे यावर सगळं गणित अवलंबून असतं. पोलीस केस. समजा तुम्ही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला, उदाहरणार्थ चोरी, मारामारी, फसवणूक, खून, बलात्कार अशा गंभीर फौजदारी केसमध्ये मुख्य पक्षकार हे राज्य शासन असते आणि केस सरकारी वकील चालवतात. त्यामुळे अशा प्रकरणात फिर्यादीला प्रत्येक लहान मोठ्या तारखेला कोर्टात जाण्याची गरज नसते. फिर्यादीने फक्त साक्ष देण्याच्या दिवशी आणि अत्यंत महत्त्वाच्या वेळी हजर राहणे अपेक्षित असते. परंतु जर तुम्हाला केस गांभीर्याने लढायची असल्यास तुम्ही प्रत्येक तारखेस कोर्टात गेलेच पाहिजे व तुमच्या केसचे अपडेट घेतलेच पाहिजेत. त्याशिवाय तुमचे सरकारी वकील तुम्हास व तुमच्या केसला गांभीर्याने घेत नाहीत, असा माझा वैयक्तिक अनुभव व मत आहे. खाजगी तक्रार. या उलट जर तुमची केस चेक बाउन्स, मानहानी किंवा कौटुंबिक हिंसाचारासारखी असेल जी तुम्ही थेट स्वतः कोर्टात दाखल केली आहे तर मात्र नियम कडक आहेत. अशा खाजगी तक्रारीमध्ये फिर्यादीने शक्यतो प्रत्येक तारखेला हजर राहावे लागते किंवा वकिलांमार्फत योग्य ती कारवाई करावी लागते. आता प्रश्न उरतो, जर नाही उपस्थित राहिलो तर आरोपी सुटेल का? जर तुमची खाजगी तक्रार असेल आणि तुम्ही सलग तारखांना गैरहजर राहिलात तर कायद्याच्या नियमानुसार, उदाहरणार्थ CRPC कलम 256 व आत्ताच्या BNSS मधील तरतुदीनुसार न्यायाधीश तुमची तक्रार रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता करू शकतात. इथे खरोखरच आरोपी कायदेशीररित्या सुटू शकतो. पण जर ती पोलिसामार्फत आलेली FIR असेल, केस असेल, तर तुम्ही एका तारखेला नाही आलात म्हणून लगेच आरोपी सुटत नाही. मात्र जर तुम्ही साक्षीच्या मुख्य टप्प्यावरच महिनोमहिने गायब राहिलात तर कोर्ट साक्ष बंद करू शकते. परिणामी पुराव्याअभावी आरोपीला कोर्टातून क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. म्हणजेच थेट नाही पण अप्रत्यक्षरित्या आरोपीच्या सुटकेची शक्यता वाढू शकते. मग यावर उपाय काय? जर तुम्हाला एखाद्या तारखेला तब्येतीच्या कारणास्तव किंवा अत्यंत महत्त्वाच्या कामामुळे कोर्टात जाणं शक्य नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. अशावेळी तुमच्या वकिलांमार्फत कोर्टात हजेरी माफीचा अर्ज वेळेत दाखल करणे अत्यंत गरजेचे असते. वकिलांच्या संपर्कात राहा, प्रत्येक तारखेची अपडेट घेत चला आणि साक्षीच्या दिवशी मात्र कसलीही टाळाटाळ न करता आवर्जून हजर राहा. कायदेशीर बाबीमध्ये केलेली छोटीशी लापरवाही तुमचा घात करू शकते. त्यामुळे सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.
तसेच तुमची केस जर तुम्हाला गांभीर्याने लढायचीच असेल तर फिर्यादी म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येक तारखेला हजर राहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.